नमस्कार, मी पल्लवी. आज आपण करणार आहोत आंबट वरण चिंचेपासून. चला तर मग व्हिडिओला सुरू करू. आमच्या घरी अशा पद्धतीने वरण केलं तर खूपच आवडीने खातात. अशा पद्धतीने तुम्ही पण एकदा नक्कीच बनवून बघा. इथे मी कुकर घेतलेले. आता कुकरमध्ये 1 वाटी तुरीची डाळ टाकून घेते. डाळीमध्ये पाणी टाकून स्वच्छ 2-3 पाण्याने डाळ धुवून घ्यायची. डाळीतलं पूर्णपणे पाणी काढून घेतलं. आता दुसरं पाणी त्यामध्ये टाकून घेऊ. डाळीमध्ये थोडीशी हळद आणि तेल टाकून घेऊ. कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे. गॅस पण सुरू केलेला आहे इथे मी. आता डाळ छान शिजून घेऊ. आपली डाळ शिजत आहे तोपर्यंत एका वाटीमध्ये चिंच टाकून घेऊ. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. चिंच साईडला ठेवून देऊ आणि कांदा आणि टोमॅटो कट करायला घेऊ. इथे मी कांदा घेतलेला आहे. आता हे बारीक साईजमध्ये कट करून घेऊ. आंबट वरणामध्ये कांदा खूप महत्त्वाचा आहे. कांद्याने वरणाला छान चव येते आणि छान पण लागते वरण. तुम्ही वरणामध्ये कांदा टाकता का? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. इथे माझा कांदा बारीक साईजमध्ये कट करून झालेला आहे, बघू शकता. आता टोमॅटो कट करून घेऊ. त्याच पद्धतीने बारीक बारीक कट करायचं. इथे मी कोथिंबीर घेतलेली. आता कोथिंबीर बारीक कट करून घेऊ. वरणासाठी लागणारे साहित्य इथे पूर्ण कट करून घेतलेलं आहे, बघू शकता. इथे वरणाच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहे. आता झाकण काढून बघू आपण वरण झालेले आहे की नाही. इथे छान गाळ वरण झालेले. आता रईने याला मॅश करून घेऊ. वरण छान फेटून घ्यायचं. यामध्ये पाणी अजिबात आत्ताच टाकायचं नाही, पाणी नंतर टाकायचं. ज्यावेळेस आपण फोडणी मारतो ना वरणाला त्याच वेळेस पाणी टाकून घेऊ. वरण फोडणी मारण्यासाठी गॅस सुरू करून घेऊ व त्यावर पातेलं ठेवून देऊ. पातेल्यामध्ये तेल टाकून घेतलेले. त्यामध्ये टाकणारे आता जिरे, मोहरी हे छान तडतडू द्यायचे. आता टाकणारे मी अद्रक लसूण पेस्ट छान तळून घ्यायची. बारीक कट केलेला कांदा सुद्धा टाकून घेऊ आणि छान याला सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊ. बारीक कट केलेला टोमॅटो सुद्धा टाकून घेणार आहे मी इथे. टोमॅटो छान मऊ होऊ द्यायचं. त्यानंतरच लाल मसाला टाकून घेऊ. 1 चम्मच. 1 चम्मच लाल तिखट टाकून घेऊ आणि छान परत एकदा मिक्स करून घेऊ. आपण भिजत घातलेली चिंच होती ती आता चिंचेचं पाणी यामध्ये टाकून घेऊ आणि परत एकदा छान याला मिक्स करून घेऊ. फोडणीमध्ये वरण टाकून घेऊ व त्यामध्ये गरम पाणीच टाकायचं. गरम पाणी तुमच्या गरजेनुसार टाका, तुम्हाला कितपत टाकायचं. इथे मी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घेतली आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि याला खळखळून एक उकळी काढून घ्यायची. इथे आपलं वरण छान उकळले. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्कीच सांगा. अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.